शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. आपण जनतेचे आहोत, नाही कुठल्या एका जाती धर्माचं. आपला मुद्दा फक्त विकास हाच होता आणि शेवटपर्यंत तोच राहणार आहे. आणि नागोठणेच्या मायबाप जनतेला माझं एकच आव्हान आहे, मतदान करताना माणूस बघून मतदान करा. मी स्वतः तर आता तिथे येऊ शकत नाही, पण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत किशोरभाई जैन यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. आपला हक्काचा कामाचा माणूस आहे तो. चला येतो मी. किशोरला विजयाचा गुलाल लावा. तुमचाच दादा. सारख्या शहरामध्ये अजून एमएससीबीची लाईट जी बोलते लाईट जाते, हे सगळे विषय. त्याच्यासाठी सुद्धा जो नियोजन पाहिजे, जो फिडर बसवायचा आहे, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. असे असंख्य विषय आणि विजन घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ही सगळी कामं करून घेण्यासाठी पेटीमध्ये भरभरून घड्याळाला मतदान द्यायचंय. वरती पण घड्याळ, खाली पण घड्याळ, पलीकडे पण घड्याळ आणि त्याच्या खाली कमल, अशी दोन बाजूला दोन उमेदवार उभे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्ष असल्यामुळे इथे आमदार अभिषेक पाटील आहेत, धैर्यशीलदादा पाटील आहेत. ह्याची ताकद आपल्याला मिळणार आहे. आणि म्हटलं कुठलीच चूक भूल न करता समोरचे उमेदवार कोण आहेत, काय आहेत, कदाचित मला ओळख पण नाही. किशोर जैनला आदिवासी माणूस सुद्धा ओळखतो, बौद्धवाडीतला शेवटचा माणूस पण ओळखतो, छोट्यातला छोटा मुलगा सुद्धा मला ओळखतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला या निवडणुकीत भरघोस मतदान देऊन विजयी करावं. माझ्यासोबत असलेल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं आणि खरी श्रद्धांजली अजितदादांना पेटीमध्ये दाखवावी, एवढी विनंती करून मी थांबतो. जय जय महाराज. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. हो करलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने किशोर, मी तुझा जाहीरनामा वाचला आणि मला खरोखर अभिमान वाटतो. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके नेते, क्रिकेट खेळलो, बास्केटबॉल खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो, सगळे जिल्ह्यामध्ये आज वावरत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये वावरलं म्हणून हार जीत पद्धत आहे. संयम शिकलो, टीमवर्क कसं करायचं ते शिकलो, सर्वांना सोबत कसं घ्यायचं ते शिकलो. क्रिकेट संघाचा कर्णधार असताना 11 जणांना सोबत घेऊन प्रत्येकाची कोण वैशिष्ट्य असं त्याचा संघाच्या विजयासाठी कसा उपयोग करायचा ते शिकलं. आणि म्हणून व्यासपीठावरती सुद्धा एक संघ त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्या एक संघ भूमिकेमध्ये कोण फलंदाज आहे, कोण विकेट किपर आहे, कोण गोलंदाज आहे, कोण क्षेत्ररक्षक आहे, पण प्रत्येकाच्या गुणवत्तेचा योग्य पद्धतीने उपयोग करत विजयाचा चौकार आणि विजयाचा षटकार आपल्याला 9 तारखेला त्या ठिकाणी आजवायचा आहे. त्या कारणासाठी आपण सर्वजण ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आहे. जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या अनेक बाबीची पूर्तता होईल. या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिकरण होत असतानाच प्रदूषण विरहित कारखानदारी कशी होईल याच्या बाबतीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आपल्या भागामध्ये आदिवासी बांधवांची संख्या, ठाकूर बांधवांची संख्या सुद्धा मोठी आहे. अनेक वेळेला या सगळ्या वाड्या वस्तूमध्ये ठिकाणी आपण सगळेजण कधीतरी मोटरसायकलवरती गेला असाल, कधीतरी जीप घेत गेला असाल. आज अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते आपल्याला करता आले. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत असतील, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत असतील, जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत असतील. हा जो काही शोषित वर्ग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यांना सुद्धा सोबत घेण्याच्या दृष्टीतून जी काही पावलं उचललेली आहेत त्या सर्व घटकाला सुद्धा सोबत घेण्याच्या दृष्टीतून आपण त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. त्याच्यातून त्या राष्ट्रीय जागेमध्ये सुपेरी पंचायत समितीच्या मतदारसंघातून विविधताही त्या ठिकाणी होईल. याचा अर्थ आहे कष्टकरी समाजामध्ये जन्माला आलेल्या विविधताही असतील, समिती असतील, त्या सर्व समाज जीवनाची योग्य ती ओळख करत काम करण्याची मानसिकता दाखवणार. ते 3 उमेदवार फक्त त्यांच्यापुरता सीमित नाही, त्यांच्या पाठीमागे सुनील तटकरची राजकीय संबंध ताकद ही उभी आहे. आश्वासन करण्यासाठी लोकांनी आवडलं आहे. अशा वेळेला दादांचे आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी ऐकले. मी माझ्या असूचे भान थांबवू शकलो नाही. त्यांचा अखेरचा दौरा, मलाही माहिती नव्हतं की त्यांचा तो अखेरचा दौरा आहे. कोणाच्या मनामध्ये ती कल्पना कधी आयुष्यावर मी येऊ शकत होती. अद्याप दिवशी जनतेमध्ये 1.5 तास चर्चा झाली, निवडणुकीच्या संदर्भामध्ये झाले.
अनेक काही योजना अर्थसंकल्पात आणायच्या असतील तर नेमकं काय काम केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि दुर्दैवरित्या दुसऱ्या दिवशी त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू होणं सर्व महाराष्ट्राला एक सरकार आवडणारी घटना त्या ठिकाणी. दादांचं प्रेम, त्याचे आशीर्वाद, त्यांनी आखून दिलेला मार्ग आणि त्याच्यातून विकासाचं नवीन पर्व आपल्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊन त्या ठिकाणी काम करूया एवढंच त्या ठिकाणी या प्रसंगी. आज आता आमच्या सरपंच ताई या ठिकाणी आहे, 12% सुद्धा या ठिकाणी आहे. अनेक वेळेला ग्रामपंचायतीमध्ये आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. आता दोघांची एकत्रित बेरीज केली तर किती मताधिक्य चंद्रकांतजी या ठिकाणी व्हायला पाहिजे? मोठं मताधिक्य व्हायला पाहिजे. एवढं मताधिक्य मिळालंच पाहिजे. मापात पाप नाही आणि हिशोबात पोटा. मी सुद्धा बघणार आहे की नागोठा ग्रामपंचायत किती मताधिक्य देते. नागोठा ग्रामपंचायतीने दोन्ही ज्यावेळेला शक्ती भारतीय जनता पक्षासहित इतर शक्ती, शेतकरी कामगार पक्षासहित इतर शक्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला नागोठा ग्रामपंचायतीचं अभूतपूर्व मताधिक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. वर्षे ग्रामपंचायतीमध्ये जेवढं मताधिक्य मधुपर्ताला मिळेल, ताटामध्ये जितकं मताधिक्य त्या ठिकाणी विरोध पक्षाला मिळेल त्याच्यापेक्षा नागोठेकरांनी किशोर जैन आणि समृद्धीच्याकडे प्रचंड प्रमाणावरती मताधिक्याचा आशीर्वादाचा अर्भ त्या ठिकाणी उभं करावं ही आज विनंती आपल्याला करायची. सगळ्या पंचकृषी आहे. नागोठ्याची पंचकृषीमध्ये उद्याचं मध्यवर्ती रायगड जिल्ह्याचं एक मध्यवर्ती स्थान. या स्थानाच्या मोहताच्या असलेल्या प्रत्येक बाबीमध्ये ठळकपणाने विकासाच्या कामाची आपल्याला त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची आहे. अशा वेळेला रोल मॉडेल म्हणून आहे ना, एखादा जिल्हा परिषदचा मतदारसंघ रोल मॉडेल म्हणून आपल्याला कसा करता येतो तो जर का आराखडा या ठिकाणी ठेवलेला आहे हे आपल्याला आश्वासित करतोय. 3, 4, 5 वर्षांनी तंत्र यंत्रणा ज्यावेळेला राज्याच्या सगळ्या जिल्हा परिषदचं सर्वेक्षण करतील रोल मॉडेलमध्ये असलेला नागोठा जिल्हा परिषद मतदारसंघ अग्रक्रमांकाकडे असेल. त्याच्यासाठीची ताकद विकासाच्या कामाची आपल्या पाठीवर उभी करायची आहे. ती करण्याच्या संदर्भात स्वच्छपणाची भूमिका आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्ध त्या ठिकाणी सांगतो. 10 वाजता प्रचाराची सभा संपेल. मला अजूनही शिवदांना जायचं आहे. उद्याचा एक दिवस आहे. तेव्हा सकाळी 7 वाजता मतदान त्या ठिकाणी सुरू होईल. मला विश्वास आहे की नागोठे शहरामध्ये असेल, परत ग्रामपंचायत असेल, कोणगाव ग्रामपंचायत असेल, पाटणसई असेल, आम्ही ते राहिलेलं पाहिजे. आणि इथून मणी कळसोऱ्यापासून सुरू होणारी आपली विमोडा ग्रामपंचायत असेल, आंबेडकरचा परिसर, रामणे आंबेडशी वाळकीपासून आणि मग खालची आमची विसा ग्रामपंचायत, विसा कोरडकर, राजेवाडी इथून इतक्या प्रचंड पैसे मताधिक्य घ्या की पुन्हा 5 वर्षांनी आपल्यासमोर उभा राहण्याचं धाडस सुरू करणार नाही. त्या पातळीत तुम्ही त्या ठिकाणी काम करा. सगळेच काय आम्ही त्यांनी सांगा. अल्पसंख्याक समाजाला सुद्धा माझी विनंती आहे आपण सर्वांनी म्हणून या प्रवाहामध्ये सहभागी व्हावं. भारत विकसित होत असताना सर्व धर्मियांना सोबत घेत आपण ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता दाखवत असतो त्याला सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मियांना सोबत घेतलं, 18 अपघात जातीला घेतलं, 12 बलवेदारांना सोबत घेतलं, ह्याच्यातून इंद्राणी स्वराज्याची स्थापना केली. तो विचार घेत आपण सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. नागोठ्याचं उद्याचं भवितव्य त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना अल्पसंख्याक समाज सुद्धा या विचाराशी जोडला गेलेला आहे. अशा पैकी सुखद चित्र आम्हाला निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून पाहायला मिळावं एवढंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण कार्यक्रम सांगतो. त्या समाजाच्या महिलांच्या उन्नतीसाठी सुद्धा जे जे उपक्रम करायचे असतील ते उपक्रम करण्याची बांधिलकी आम्ही संकल्प करेल. तिथलं एक संस्था काम करते. मला बोलवलं गेलं, मला स्वतः रिलायन्स करून 10 लाख रुपये दिली. त्या संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी द्यायला उपलब्ध करून दिला. अशा अनेक बाबी आहेत ज्या उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असेल, पर्यावरण असेल, अनेक गोष्टींची पूर्तता आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायची आहे. आणि आपली अंबा नदी ही आपलं उदयस्थान. अंबा नदी आपल्या सर्वांची महत्व असलेली एक नदी आहे. त्या नदीचं पर्यावरणपूरक पद्धतीचं संरक्षण करणं हे तुमचं माझं काम त्या ठिकाणी राहील. त्या कामाला सुद्धा भारत सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या काय योजना पर्यावरणपूरक असतील त्या आणण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करेल. कारण आपल्या जिल्ह्यातल्या सावित्री असेल, काळ असेल, कुंडलिका असेल, अंबा नदी असेल, भोगावती असेल, पलीकडची पाताळगंगा नदी असेल, या ज्या काय महत्वाच्या नद्या आहेत त्या आपल्या जीवनातील आपल्या या वाहिन्या आहेत. त्या वाहिन्या प्रदूषणच्या माध्यमातून ज्या काय प्रदूषित झाल्या त्या अतिशय योग्य पद्धतीने आपल्या समाजासाठी कशा उपलब्ध होतील ते काम सुद्धा त्या ठिकाणी केलं. तुम्ही सांगितलं मगाशी एमआयडीसीचं एकच कनेक्शन आहे.
अनेक वेळा काय दाब वाढला किंवा ते कनेक्शन हे होतं त्याच्यामुळे काय फरक होत त्याच्यामुळे क्रिकेट खेळलो, बास्केटबॉल खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो. सर्व जीवनामध्ये आज वावरत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये वावरलं म्हणून हार जीत होत आहे. संयम शिकलो, टीमवर्क कसं करायचं ते शिकलो, सर्वांना सोबत कसं घ्यायचं ते शिकलो. क्रिकेट संघाचा कर्णधार असताना 11 जणांसोबत घेऊन प्रत्येकाची गुण वैशिष्ट्य असं त्याचा संघाच्या विजयासाठी कसा उपयोग करतात ते शिकलो. आणि म्हणून व्यासपीठावरती सुद्धा एक संघ त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्या एक संघ भूमिकेमध्ये कोण फलंदाज आहे, कोण विकेट किपर आहे, कोण गोलंदाज आहे, कोण क्षेत्ररक्षक आहे. पण प्रत्येकाच्या गुणवत्तेचा योग्य पद्धतीने उपयोग करत विजयाचा चौकार आणि विजयाचा षटकार आपल्याला 9 तारखेला त्या ठिकाणी आजमावायचा आहे. त्या कारणासाठी आपण सर्वजण ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आहे. जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या अनेक बाबीची पूर्तता होईल. या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिकरण होत असतानाच प्रदूषण विरहित कारखानदारी कशी होईल याच्या बाबतीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आपल्या भागामध्ये आदिवासी बांधवांची संख्या, ठाकूर बांधवांची संख्या सुद्धा मोठी आहे. अनेक वेळेला या सगळ्या वाड्या वस्तीमध्ये ठिकाणी आपण सगळेजण कधीतरी मोटरसायकलवरती गेला असाल, कधीतरी जीप घेत गेला असाल. आज अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते आपल्याला करता आले. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत असतील, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत असतील, जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत असतील. हा जो काही शोषित वर्ग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यांना सुद्धा सोबत घेण्याच्या दृष्टीतून जी काही पावलं उचललेली आहेत त्या सर्व घटकाला सुद्धा सोबत घेण्याच्या दृष्टीतून आपण त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. याच्यातून त्या राष्ट्रीय जागेमध्ये सुकेरी पंचायत समितीच्या मतदारसंघातून विविधताही त्या ठिकाणी होईल. याचा अर्थ आहे कष्टकरी समाजामध्ये जन्माला आलेल्या विविधताही असतील, समृद्धी असतील, त्या सर्व समाज जीवनाची योग्य ती ओळख करत काम करण्याची मानसिकता दाखवली. ते 3 उमेदवार फक्त त्यांच्यापुरता सीमित नाही, त्यांच्या पाठीमागे सुनील तटकरची राजकीय संबंध ताकद ही उभी आहे. हे आश्वासन करण्यासाठी अशा वेळेला दादांचे आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी ऐकतो. मी माझे अश्रूचे भाग थांबलो शकलो नाही. त्यांचा अखेरचा दौरा मलाही माहिती नव्हतं की त्यांचा तो अखेरचा दौरा आहे. कोणाच्या मनामध्ये ती कल्पना कधी आयुष्यावर येऊ शकत नव्हती. त्या दिवशी त्यांची माझी 1.5 तास चर्चा झाली. निवडणुकीच्या संदर्भामध्ये झाले. अनेक काही योजना अर्थसंकल्पात आणायच्या असतील तर नेमकं काय काम केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि दुर्दैवरित्या दुसऱ्या दिवशी त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू होणं सर्व महाराष्ट्राला एक सत्कार होणारी घटना त्या ठिकाणी. दादांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद, त्यांनी आखून दिलेला मार्ग आणि त्याच्यातून विकासाचं नवीन पर्व आपल्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊन त्या ठिकाणी काम करूया एवढंच या ठिकाणी या प्रश्न. आज आता आमच्या सरपंच ताई या ठिकाणी आहे, 12% सुद्धा या ठिकाणी आहे. अनेक वेळेला ग्रामपंचायतीमध्ये आपण परस्परांची विरोधामध्ये लढलो. आता दोघांची एकत्रित बेरीज केली तर किती मताधिक्य संघटनांची या ठिकाणी व्हायला पाहिजे? मोठं मताधिक्य व्हायला पाहिजे. तेवढं मताधिक्य मिळालंच पाहिजे. मापात पाप नाही आणि हिशोबात पोटा. मी सुद्धा बघणार आहे की नागोठा ग्रामपंचायत किती मताधिक्य देते. नागोठा ग्रामपंचायतीने दोन्ही ज्यावेळेला शक्ती भारतीय जनता पक्षासहित इतर शक्ती, शेतकरी कामगार पक्षासहित इतर शक्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला नागोठा ग्रामपंचायतीचं अभूतपूर्व मताधिक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. वरचे ग्रामपंचायतीमध्ये जेवढं मताधिक्य मधुपर्णाला मिळेल, धागावमध्ये जितकं मताधिक्य त्या ठिकाणी विरोध पक्षीकरण मिळेल त्याच्यापेक्षा नागोठेकरांनी किशोर जैन आणि समृद्धीच्या कडे प्रचंड प्रमाणावरती मताधिक्याचा आशीर्वादाचा अर्भ त्या ठिकाणी उभं करावं ही आजवळ विनंती आपल्याला करावी. सगळ्या पंचकृषी आहे. नागोठ्याची पंचकृषीमध्ये उद्याचं मध्यवर्ती रायगड जिल्ह्याचं एक मध्यवर्ती स्थान. या स्थानाच्या मोजाच्या असलेल्या प्रत्येक बाबीमध्ये ठळकपणाने विकासाच्या कामाची आपल्याला त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची आहे. अशा वेळेला रोल मॉडेल म्हणून आहेत ना, एखादा जिल्हा परिषदचा मतदारसंघ रोल मॉडेल म्हणून आपल्याला कसा करता येतो तो जर का आराखडा या ठिकाणी ठेवलेला आहे की आपल्याला आश्वासित करतोय. 3, 4, 5 वर्षांनी तंत्र यंत्रणा ज्यावेळेला राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदचा सर्वेक्षण करतील रोल मॉडेलमध्ये असलेला नागोठा जिल्हा परिषद मतदारसंघ अग्रक्रमांक असेल. त्याच्यासाठीची ताकद विकासाच्या कामाची आपल्या पाठीवर उभी करायची आहे. ती करण्याच्या संदर्भात स्वच्छपणाची भूमिका आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्ध ठिकाणी सांगतो. 10 वाजता सभा संपेल. मला अजूनही शिवदांना जायचं आहे. उद्याचा एक दिवस आहे. तेव्हा सकाळी 7 वाजता मतदान त्या ठिकाणी सुरू होईल. मला विश्वास आहे की नागोठा शहरामध्ये असेल
पळस ग्रामपंचायत असेल, कोंडगाव ग्रामपंचायत असेल, पाटणसई असेल, आम्ही ते राहिलेलो आहे. आणि मग इथून मणी कळसुऱ्यापासून सुरू होणारी आपली विमोंडा ग्रामपंचायत असेल, आंबेगावचा परिसर, वाळणे आंबेडशी वारशीपासून आणि मग खालची आमची बिसा ग्रामपंचायत, बिसा कोंडगाव, राजेवाडी, इथून इतक्या प्रचंड पैसे मतात तिथे घ्या की पुन्हा 5 वर्षांनी आपल्यासमोर विमान राहण्याचं धाडस सुरू करणार नाही. त्या पातळीवर तुम्ही त्या ठिकाणी काम करा. सगळेच करा या ठिकाणी सांगा. अल्पसंख्याक समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, आपण सर्वांनी मिळून या प्रवाहामध्ये सहभागी व्हावं. भारत विकसित होत असताना सर्व धर्मियांना सोबत घेत आपण ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता दाखवत असतो, त्यांना सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी सर्व देवांना सोबत घेतलं, 18 भगत जातीला घेतलं, 12 बलदेवांना सोबत घेतलं, ह्याच्यातून इंग्रजी स्वराज्याची स्थापना केली. तो विचार घेत आपण सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. नागोंड्याचं उद्याचं भवितव्य त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना अल्पसंख्याक समाज सुद्धा या विचाराशी जोडला गेलेला आहे. अशापैकी सुखद चित्र आम्हाला निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून पाहायला मिळावं, एवढंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण कार्यक्रम सांगतो. त्या समाजातल्या महिलांच्या उन्नतीसाठी सुद्धा जे जे उपक्रम करायचे असतील ते उपक्रम करण्याची बांधिलकी आम्ही संकल्प करेल. तिथलं एक संस्था काम करते. मला बोलवलं गेलं, मला स्वतः रिलायन्स सांगितलं 10 लाख रुपये दिली त्या संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी द्यायला उपलब्ध करून दिला. अशा अनेक बाबी ज्या उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असेल, परामर्श असेल, अनेक गोष्टीची पूर्तता आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायची आहे. आणि आपली अंबा नदी ही आपलं हृदयस्थान. अंबा नदी आपल्या सर्वांची महत्व असलेली एक नदी आहे. त्या नदीचं पर्यावरणपूरक पद्धतीचं संरक्षण करणं हे तुमचं आणि माझं काम त्या ठिकाणी राहील. त्या कामाला सुद्धा भारत सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या काय योजना पर्यावरणपूरक असतील त्या आणण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करेन. आणि आपल्या जिल्ह्यातल्या सावित्री असेल, काळ असेल, कुंडलिका असेल, अंबा नदी असेल, भोगावती असेल, पलीकडची पाताळगंगा नदी असेल, या ज्या काय महत्वाच्या नद्या आहेत त्या आपल्या जीवनातील आपल्या या वाहिन्या आहेत. त्या वाहिन्या प्रदूषणच्या माध्यमातून ज्या काय प्रदूषित झाल्या त्या अतिशय योग्य पद्धतीने आपल्या समाजासाठी कशा उपलब्ध होतील ते काम सुद्धा त्या ठिकाणी केलं. तुम्ही सांगितलं मगाशी एमआयडीसीचं एकच कनेक्शन आहे. अनेक वेळेला काय 10 पाडला किंवा ते कनेक्शन हे होतं त्याच्यामुळे काय फरक होता, खूप मनामध्ये निर्धार त्या ठिकाणी होता. अनेक वेळेला भाषण करण्याच्या वरती सुद्धा मनं येतात. मनामध्ये असलेले विचार मांडण्यामध्ये सुद्धा मनात जे काही कल्लोळ उभा राहिलेला आहे त्याच्यातून सुद्धा योग्य पद्धतीने बोलता येतच असेल का भाग नाही. पण तुम्ही दिसला का तो आधार. या संकटाच्या कालावधीमध्ये, या समाजात जो काय डोंगर कोसळलेल्या कालावधीमध्ये तुम्ही पहाडासारखे उभे आहात. हेच सावरण्यासाठी मिळणारं बळ पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सतत मिळत राहावं एवढी हात जोडून प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा किशोर जैन, त्याच्यानंतर योगिताताई आणि समुद्रताई यांना प्रचंड मताधिकाने विजय करून रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मार्फत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाहीतर ज्या स्थानिक कमिटीचा मी अध्यक्ष त्याच्या माध्यमातून सोलरचं पूर्णपणाचा युनिट नागोंड्याच्या शहरासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्व भागाच्या सर्व पुण्यासाठी याचा अर्थ सर्व ग्रामपंचायतीसाठी सुनील तटकरे राज्य सरकार, केंद्र सरकार नाहीतर सीएसआरच्या निधीतून त्याकडे उपलब्ध करेल. म्हणजे पाण्याच्या योजनेचा होणारा खर्च जो काय ग्रामपंचायतीवरती भार पडत असतो तो तेवढा कमी झाला तर तेवढ्या पायाभूत सुविधा गावामध्ये करण्याची बांधिलकी घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल. यासाठी आपल्या सर्वांचे सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालाय. सगळ्यांनी काळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत करूया. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे जिल्हा परिषदला त्या पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी घड्याच्या चिन्हावरती बटन दाबा आणि ही जी काही युती या ठिकाणी केलेली आहे भवितव्याचा विकास, नागरीकरण, औद्योगिकीकरण याच्यातला स्पष्ट भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी ते असल्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वादाचं पाठबळ